आज ना मी मुगाचं मेदगं बनवणार आहे, हिरव्या मुगाचं. ते थोडे भाजून घ्यायचे, मग चवीला छान लागतं मेदगं. आता हे थोडे भाजून घेतले. आता हे गार पाण्यात टाकून पावडर लावलेली असते ना दुकानात, तर हे धुवून कुकरमध्ये ठेवणार. आता हे मी कुकरमध्ये ठेवते. थोडी तेलाची धार टाकते, मग छान पुरणासारखं शिजतं. आता त्याच्यात 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि नंतर फोडणी द्यायची. बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागतं. हे पूर्वीच्या भाज्या आहेत. पूर्वी अशाच भाज्या असायच्या. हां, मोठ्याने बोल. आता मी कढई तापायला ठेवली. तेल टाकते फोडणीसाठी. आता आम्ही 4 शिट्ट्या घेऊन मूग शिजून घेतले. 4 शिट्ट्या घेऊन, तुम्हाला जास्त वाटत असलं तुम्ही 5 शिट्ट्या घ्या, पण ते वरण केल्या टाईप होतं मग. आता कढई ठेवली, तेल टाकलंय. आता तेल गरम झालंय. आता मोहरी टाकते. ती तडतडली की जिरं टाकते. तर जिरे टाकले. तर तयारी करून घेतली ती फोडणीची. लसूण टाकते. लसूण चांगला लाल होऊ द्यायचा. तर कढीपत्ता टाकते. आता हळद टाकली कलर येण्यासाठी. थोडं हिंग टाकते. आपण ती मिरची लसूण बारीक केलं होतं फोडणीसाठी, ते टाकते. ते चांगलं परतून घेते. छान झालं. आता त्यावर तेल सुटलं. आता कोथिंबीर टाकते. शिजवलेलं मूग टाकते. आता आपल्याला किती घट्ट पातळच्या हिशोबाने पाणी टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकते.
हे पा झालं आता मेदगं. छान झालं ना? आवडलं तर सांगा.